वगैरे इकडे तिकडे फिरलो आणि गर्दी मस्त होती. इथे एक मुलगी होती, ती डिक्टो फॉरेनसारखी दिसत होती, फॉरेनरसारखी अशी वाटली, इटलीमधलीच मुलगी आहे काही. आता आलो इकडे, थोडं फोटो वगैरे शूट केले. हां, आता आलो आम्ही फिश टँकमध्ये हे बघायसाठी. इथं वेगवेगळ्या प्रकारचे फिश आहेत मित्रांनो. असं तुम्हाला जर फिशचं वैशिष्ट्य जाणून घ्यायचं असेल ना, तर नक्कीच तुम्ही या प्रदर्शनामध्ये जा. तिकीट आहे ₹100, 5 जणांचे ₹500 दिले आणि अंदर घुसलो ना. इथे वेगवेगळ्या प्रकारचे फिश आहे, गोल्डन फिश, मिनी शार्क आणि वेगवेगळ्या प्रकारचे फिश आहे. हे बघा मित्रांनो, एवढं छान वाटतं आतमध्ये गेल्यावर. गरमी तर होतच होती, पण त्या गरमी माहीत नव्हती पडत. मस्त आहे. वैदिकची एवढी इच्छा होती बघायची. वैदिक तर पूर्ण बिझी झाला होता ते फिश बघण्यात. मी फक्त बिझी होतो फोटो काढण्यात. गर्दी भरपूर होती, लोटालोटी सर्व चालू, पण मज्जा एक नंबर येत होती. ₹100 वसूल आहे आमचे एका जणाचे. हे फिश पाहून तर फिश खायचंच मन होत होतं, पण काय करता येईल नव्हतं. पण घरी गेल्यावर असं विचार केला होता, घरी गेल्यावर आता फिशच खाऊ. आणि